नाशिकच्या नंदिनी नदीमधील वाळू चोरी रोखण्यासाठी आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे वाळू चोरी रोखण्याचा राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे। वाळू चोरी रोखण्यासाठी स्थानिकांनी केलेल्या लढ्याला मोठं यश मिळतंय। स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नंदिनी नदीवर 36 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत। नाशिकच्या गोदावरीची उपनदी असलेल्या नंदिनी नदीवर आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत। माझ्या मागे आपण बघू शकताय की कशा पद्धतीने नंदिनी नदीच्या संपूर्ण परिसरामध्ये जवळपास 36 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेलेत। प्रशासनाचा हा पायलट प्रोजेक्ट असून अशाच पद्धतीने जर गोदावरीच्या पण तीरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले तर प्रदूषण मुक्तीला आळा बसेल अशी नाशिककरांची धारणा आहे। रहिवासी म्हणून तुमचा पाठपुरावा मोठ्या प्रमाणात होता, आता नेमकी काय परिस्थिती आहे? आता परिस्थिती अशी आहे की आम्ही सातत्याने पाठपुरावा केला 3 वर्षापासून स्मार्ट सिटीकडे आणि महापालिकेकडे। मग आम्ही नंदिनी नदी कशी स्वच्छ राखता येईल याच्यासाठी आधी जाळ्या बसवल्या, कचऱ्याला हे आळा बसेल, लोक कचरा टाकतात, नंदिनी नदी प्रदूषित होते, त्यासाठी आम्ही ते प्रयत्न केले। त्याच्यानंतर सीसीटीव्हीसाठी प्रयत्न केले, त्यालाही आता यश आलेलं आहे आणि तेही कामाला सुरुवात झालेली आहे। अशाच पद्धतीनं गोदावरी असेल किंवा इतर नद्यांच्या बाबतीत प्रयत्न व्हायला पाहिजे। स्थानिक रहिवाशांनी नागरिकांनी पुढे यायला पाहिजे असं वाटतंय। हो, यायलाच पाहिजे। सगळ्यांनी एकत्र येऊन हे कामं केले पाहिजे की अशा कुठल्या कुठल्या नद्या आहेत त्या कशा स्वच्छ राखता येतील याच्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।